मुंबईच्या सारसोळ येथील अनधिकृत बांधकाम कारवाई प्रकरण नवी मुंबईत पुन्हा शिंदेंची शिवसेना विरुद्ध नाईक असा वाद। येत्या 2 महिन्यात शिक्षक भरती होणार, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती। विधानसभा उपाध्यक्षांना अखेर बंगल्याचं वाटप, अण्णा बनसोडे पुरंदर शासकीय निवासस्थानी राहणार उपाध्यक्षांना सुनीती 9 या फ्लॅटचं केलं होतं वाटप। निर्बंध असलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती द्या, निर्बंध बाधित इमारतींबाबतच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। शरद पवार राज्याचे ज्येष्ठ नेते असल्यानं त्यांच्या स्वागतासाठी आम्ही गेलो, जर यामुळे कोणाच्या पोटात दुखत असेल तर त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं, उपमुख्यमंत्री शिंदेंची भेटीवर प्रतिक्रिया। शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची भेट राजकीय नव्हती, भेट केवळ एक योगायोग, शशिकांत शिंदेंचं स्पष्टीकरण। विधिमंडळाच्या प्रलंबित कामाचा होणार तत्काळ निपटारा, विधिमंडळ सचिवालय डॅशबोर्डचं लोकार्पण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांचा एकाच गाडीतून प्रवास, महायुती भक्कम असल्याचा मेसेज देण्याचा दोन्ही नेत्यांचा कृतीतून प्रयत्न। किशोरी पेडणेकरांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, किशोरी पेडणेकरांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन। विधान परिषदेत परिणय फुकेंची शेरो शायरी, हम समंदर है हमें शांत ही रहने दो, विरोधक नौटंकी करतायत, परिणय फुकेंचा हल्लाबोल। मिसिंग लिंकवर बोललं तर फडणवीस म्हणतात की राजकारण करू नका, तुम्ही विरोधात होतात तेव्हा काय केलं, राज ठाकरेंचा फडणवीसांना सवाल। राम मंदिरातील डान्सोरीवर बोलल्यावर आम्ही धर्मविरोधी, तुमच्या अंगाशी आलं की राजकारण केलं म्हणता, राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। आपल्या पक्षाचा मिसिंग झालेला अजेंडा शोधा, भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर। मुंबई भाजपचा राज ठाकरेंच्या टीकेवर सडेतोड पलटवार, व्हिडिओ ट्विट करत विचारला, घरात बसणारे आणि लग्नात नाचणारे कोण असा सवाल। विधानसभेतील कामकाजादरम्यान ठाकरेंची शिवसेना आक्रमक, राम मंदिर देणगी चोरी, मानखुर्द मोशीतील दुर्घटनेवरून गदारोळ, विधानसभेत भास्कर जाधव आदित्य ठाकरे आक्रमक। लोकशाही न्यूजचा मोठा दणका, अखेर तो बनावट मुंडवा दस्त कोर्टाकडूनही रद्द, ऑपरेशन सातबारा अंतर्गत लोकशाहीनं सातत्यानं हा विषय लावून धरला होता। मिसिंग लिंक प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढा, काँग्रेस नेते नाना पटोलेंची विधानसभेत मागणी। विधानसभेत समान नागरी कायद्यावर चर्चा, समान नागरी कायदा नियम तयार करण्यासाठी समिती स्थापन। कुंभमेळ्यासाठीच्या नाशिक रिंगरोड भूसंपादन प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार, महसूल चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विधानसभेत घोषणा। प्रताप सरनाईकांची विधानसभेत मोठी घोषणा, ज्या आरटीओ परिवहन अधिकाऱ्यांवर आरोप होत आहेत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येणार। अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस, विरोधकांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उत्तर देणार। ज्ञानेश्वर आणि संत तुकोबांची पालखी पुण्यात मुक्कामी, माऊलींची पालखी भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात विसावली, पुणेकरांची दर्शनाकरता मोठी गर्दी। वारीसाठी पुणे पोलिसांची हायटेक सुरक्षा व्यवस्था, वारी मार्गावरील 3000 सीसीटीव्ही कॅमेरे असून ड्रोनद्वारे 24 तास वारीवर देखरेख, एआयच्या मदतीनं संशयास्पद हालचालींवर बारकाईनं नजर। पुण्यात ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची पालखी दाखल, दोन्ही पालख्यांना वारकऱ्यांकडून मानवंदना। वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण, भजन कीर्तन म्हणत वारकऱ्यांकडून ज्ञानोबा तुकोबांच्या पालखीचं स्वागत। आषाढी एकादशी निमित्त वाशिममधील रिसोड, कारंजा आणि मंगरुळपीर आगारांतून 20 ते 30 जुलै दरम्यान 116 जादा एसटी बसेस, वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता विशेष व्यवस्था। बीडमध्ये संत मुक्ताईंच्या पालखीचा मार्ग खडतर, पालखी मार्गावर कचऱ्याचे ढीग, खड्ड्यातून वारकऱ्यांना वाट काढावी लागते। लोणावळा कर्जत रेल्वे मार्गावरील दरडीचा एक्सप्रेसना फटका, 10 ते 17 जुलै दरम्यान अनेक एक्सप्रेस रद्द। कोल्हापुरातील बुरुड गल्लीत घराची भिंत कोसळली, दुर्घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। ठाण्यात 45 वर्ष जुन्या इमारतीची गॅलरी कोसळली, जांभळी नाका परिसरातील दुर्दैवी घटना। सांगलीतील उकळू धबधबा प्रवाही, धबधबा पाहण्याकरता पर्यटकांची गर्दी। कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील कासारी नदीला पूर, कासारी नदीचं रौद्र रूप, विक्रम खोत यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात टिपलं। सांगलीतील वारणा नदीला पूर, मांगले सावर्डे बंधाऱ्यालगतचा डांबरी रस्ता आणि झाडं या पुरात वाहून गेली। मुसळधार पावसानं रत्नागिरीतील विसापूर पांगारी रस्ता खचला, अनेक गावांचा संपर्क तुटल्यानं दळणवळणाचा प्रश्न गंभीर। रत्नागिरीतील रघुवीर घाटातील धबधब्यांचा रुद्रावतार, कोयना बॅकवॉटर परिसरात अतिवृष्टी, पर्यटन टाळण्याचा प्रशासनाचा आवाहन। रत्नागिरीतील राजेवाडी आंबवडे महामार्ग पहिल्याच पावसात खचला, निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा नागरिकांचा आरोप, चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी।
खेडच्या घेरापालगड भोसलेवाडीत दरड कोसळली, गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला. रत्नागिरीच्या खेडमधील रघुवीर घाटात भूस्खलन, महाबळेश्वरच्या 15 गावांचा संपर्क तुटला. लिंबागणेश गावाला पाणीपुरवठा करणारी विद्युत मोटर 6 महिन्यात 3 वेळा चोरी, नेकनूर पोलिसांना तक्रार देऊनही गांभीर्य नाही. मुंबईच्या 7 तलावातील जलसाठ्यात मोठी वाढ, 7ही तलावात एकूण 7,03,260 दशलक्ष लिटर पाणी. झाडांजवळ यंत्र वापरून खोदकाम करण्यास टाळावं, आवश्यकतेनुसार मनुष्यबळाच्या मदतीनेच खोदकाम करावं, मुंबई पालिकेचे महत्त्वाचे निर्देश. पीआरएम सोर्स कोड चोरी प्रकरण, तत्काळ कारवाई न केल्यास राज्यभर आंदोलन करू, पीआरएम कंपनीचे जिल्हा समन्वयक कर्मचाऱ्यांचा इशारा. डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालय मारहाण प्रकरण, डॉक्टरांना मारहाण करणारे 4ही आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार. मारहाण करणाऱ्या नगरसेवकासोबत सभागृहात बसायचं कसं, केडीएमसीत महिला नगरसेविकांमध्ये भीतीचं वातावरण, नगरसेविकांना सुरक्षा द्या, काँग्रेसची मागणी. कोल्हापुरात आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून मान्यता देणं, किमान वेतन लागू करणं आदी मागण्यांसाठी आंदोलन. अन्न आणि औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई, दहिसर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरमध्ये छापा. छत्रपती संभाजीनगरच्या विकासासाठी 1,510 कोटींची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी, 3 महिन्यात बदलणार छत्रपती संभाजीनगरचा चेहरा मोहरा. कोल्हापुरातील राजारामपुरीत स्मार्ट मीटर बसवण्यावरून गोंधळ, महावितरणचे कर्मचारी जबरदस्तीनं स्मार्ट मीटर बसवत असल्याचा ठाकरे सेनेचे शहर उद्योग प्रमुख विशाल देवकुळेंचा आरोप. साताऱ्यातील वडूजच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक संघटनेचं आंदोलन, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय वडूजमध्येच करण्याची मागणी. बीडच्या माजलगावच्या सोनाथडी गावांमध्ये धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी उपोषण, सतीश मारुतीराव देवगुंडे व्यक्तीचं सरणावर उपोषण. धाराशिवमध्ये टीईटी सक्ती, पदोन्नतीतील अटींसह विविध मागण्यांसाठी शिक्षकांचं शाळाबंद आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक आक्रमक. बीडच्या बाळापूरमध्ये रस्ता मोकळा करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांसमोर गोंधळ, एका महिलेला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी. तुळजाभवानी मंदिराच्या 4,000 एकर जमिनीचं घोटाळा प्रकरण, दोषींवर पांघरून घातलं जात असल्याचा मंदिर महासंघाचा आरोप. बीडच्या गेवराईत ऊसतोड कामगाराच्या 15 वर्षीय मुलीचा बालविवाह रोखण्यात यश, मुलीच्या शिक्षणाची सोय स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड संत भगवान बाबा ऊसतोड कामगार वसतिगृहात. झाडं पडून अनेक जणांचे जीव जात आहेत, अधिकारी नुसतं येऊन चौकशी करतात, नुकसान भरपाई द्या म्हणत शिवसेना संपर्क प्रमुख महेश गायकवाडांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. शास्त्रीनगरमध्ये डॉक्टरांना मारहाण प्रकरणी केईएम रुग्णालयात आंदोलन, काळ्या फिती बांधून निषेध. रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीत रासायनिक गळतीचा आरोप, ग्रामस्थांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना जाब. दापोलीत 5 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित, संतप्त महावितरण कार्यालयात महिलांचा ठिय्या. अयोध्या राम मंदिर दानचोरी प्रकरण, सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी गडचिरोलीत काँग्रेसचं भजन सत्याग्रह आंदोलन. ठाण्यात डॉक्टरांकडून रमेश म्हात्रेंचं नगरसेवक पद रद्द करा अशी मागणी, त्यांना स्थानिक लोकांनी अशी मारहाण केली तर चाललं असतं का, डॉक्टरांचा सवाल. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाणीनंतर सुरू असलेलं आंदोलन अखेर मागे, मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक झाल्यानंतर आंदोलन मागे. नागपुरातील गोंधळी परिसरातील खराब रस्त्यांच्या समस्येविरोधात मनसे आंदोलन, प्रशासन आणि महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचं आंदोलन उग्र, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या रिंग रोड प्रकल्पासाठी जमीन संपादित करणाऱ्याला शेतकऱ्यांचा विरोध, मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. चंद्रपुरातही शाळाबंद आंदोलन, टीईटी परीक्षेचा जाच आणि बीएलओचं अतिरिक्त कामाविरोधात शिक्षक आक्रमक. साताऱ्यात प्राथमिक शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा, टीईटी पदोन्नती, संच मान्यता आणि बीएलओ कामातून मुक्ततेसाठी राज्यव्यापी शाळाबंद आंदोलन. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचं आंदोलन, राज्यातील मंत्र्यांवर टीका करत खुर्च्या खाली करा अशा घोषणा. यवतमाळमध्ये बीएलओ कामातून शिक्षकांची मुक्तता करा मागणीसाठी राज्यव्यापी शाळाबंद आंदोलन. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेकडून राज्यव्यापी शाळाबंद आंदोलन, नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक संघटना आक्रमक. शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा, 4,500 शिक्षक शाळाबंद आंदोलनात सहभागी.
वर्ध्यात शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शाळा बंद आणि सामूहिक रजा आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा. रत्नागिरीत शिक्षकांचं आंदोलन. टीईटी परीक्षा असो किंवा बीएलओ यासारख्या कामांमधून आणि परीक्षांमधून शिक्षकांना मोकळीक मिळावी यासह आदी मागण्या. नागपूरमध्ये शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. शिक्षकांची शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. अकोल्यात खरीप हंगामातील पेरण्यांना गती. जिल्ह्यात आतापर्यंत 57.48% पेरण्या आटोपल्या. 2,48,308.93 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या. रायगडमध्ये शेतीसाठी समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतशिवारानं पांघरला हिरवा शालू. अनेक भागात भात लावणीच्या कामांना वेग. शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांची दुबार पेरणीला सुरुवात. सोयाबीनचे बियाणे निघाले नसल्यानं शेतकऱ्यांना फटका. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा. अकोल्यातील अनेक शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा फटका. बाजारातून खरेदी केलेले बियाणे उगवलेच नसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. धाराशिव जिल्ह्यात बोगस बियाण्यांच्या 42 तक्रारी. कृषी विभागाकडे प्राप्त. लॅबच्या तपासणीनंतर संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई केली जाणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.